तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली, कशा पद्धतीने गुन्हा लिहून घेताय, तुम्ही कोणाच्या याच्यावर हे करता? हा, तुम्ही खरं म्हणजे ज्या पद्धतीने ते आरोपी मारहाण केली, अक्षरशः 40 जण, तुम्ही पाहतो व्हिडिओ तुमच्याकडे आलेला आहे, त्या व्हिडिओ मध्ये जेवढे लोक दिसतात, तुम्ही त्याचं कसं निरीक्षण करायचंय, काय करायचंय, त्यामधला एकही माणूस सुटता कामा नये। आणि यानंतर या सगळ्या प्रकरणातल्या आरोपीवर जर गुन्हा म्हणजे आता तुम्ही जे कलम लावलेत, अगदी तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांची जामीन होती, अशा पद्धतीचे कलम लावलेले तुम्ही। त्यामुळं ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली, लूटमार केली, अनेक जणांची केली, ते सगळे गुन्हे तुम्ही एकत्रित करून त्याचा एफआयआर पुन्हा काय सर त्याला फेर एफआयआर करावं, अशा पद्धतीची मागणी। आणि जर तुम्ही आता नुसतं या ठिकाणी या लोक आलेत, यांचं ऐकून घेतलं, येडे वाकडे उत्तर दिले, तर या लोकांचा बहाळाचा किंवा सावरगावचा प्रश्न नाही, याचं लोन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात गेलेलं असेल, याचं सर्व तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन याची दखल घ्यावा, नोंद घ्यावा। आणि उडाउडीचे उत्तर ते जमणार नाही। तुम्ही जे कालचा एफआयआर आहे, जे आमचे फिर्यादी सांगतात, ज्यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्यांचे नातेवाईक सांगतात, ते कोण राहुल शिंदे आणि ते कोणते शिंदे बंधू असतील, ते 1 नंबर 2 नंबरचे आरोपी तुम्ही करा। खरं म्हणजे किती मोठा तहसीलदार साहेब तो व्हिडिओ आलाय, पोलीस प्रशासनातलं कुणीतरी म्हणताय की चुकून झालंय, म्हणजे ते सांगत असताना असं कसं चुकून होतंय? 1 नंबरचा आरोपी शेवटला घालायचा, ही कोणती पद्धत आहे? मग तुम्ही जी लूटमार करता या टोल नाक्यावर, याचा वाटा कोणाला जातोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। त्यामुळं पोलीस प्रशासन आपल्यासाठी आलेले आहेत, आपलेच बांधव येते, ते तहसीलदार साहेब या ठिकाणी आहेत। त्यामुळं तुम्ही खरंच सांगतो, हा फक्त एका 1-2 गावापुरता मर्यादित रस्ता रोको आहे। या घटनेमध्ये जर कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला, कलम काही कमी जास्त केले, तर बीड मध्ये लाखो लोकांचा मोर्चा असेल, याची नोंद करून ठेवा। आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही काय आम्ही काही म्हणू, त्याचं म्हणण्याला काही अर्थ नाही, पण जे काही रिअलिटी आहे, 3-3 दिवस पाहिला बेसूद, ही पद्धत आहे का? आणि 30-30, 40-40 जण हाणतात, त्याला माणुसकी म्हणायचं काय? अशा घटना जर पुढे टाळायच्या असतील, तर हे जी कोणी माणसं असतील, यांना जर नाही हे केलं, तर आता जसं आमच्या सुधा भाऊनी सांगितलं की ते 25 आहेत, आमचे 300 आहेत, आपल्याला ते करायचं नाही। हे धनाराचे लक्षण आहेत, हे माणसाचे लक्षण नाहीत। पण याच्यासाठी पोलीस प्रशासनामध्ये याच्यात काही जर हाईघाई केली, तर याच्यापेक्षा भयान प्रकार होतील। त्यामुळं तुम्हाला आमची विनंती आहे, तहसीलदार साहेब तुम्हाला देखील विनंती आहे की त्या टोल नाक्याच्या आतापर्यंत ज्यांना कोणाला मारहाणीला जे पाठीमागे जरी झाले असतील, तर तुम्ही बिनधास्त आता जरी इथं शासन सांगतंय चुकी झाली, आरोपी 1 नंबर कोण आहे ते सगळ्याला माहिती आहे, आणि पोलीस प्रशासन सांगतंय दडदडीत चुकी झाली। ज्या पद्धतीने मारहाण झाली, म्हणजे महिलाला कशा पद्धतीने मारहाण झाली, आणि हे जे गाव आणि संपूर्ण परिसर एवढ्या मोठ्या प्रमाणात येतोय, तहसीलदार साहेब तुम्ही या घटनेची तीव्रता लक्षात घ्या। कुठल्या या घटनेचा उद्रेक 1-2 घटनेवर होत नसतोय, याला अनेक घटना पाठीमागच्या आहेत, तुम्ही जरा माहिती घ्या। त्यामुळं जे कोणी हे गुंड असतील, खरं म्हणजे हे टोल बंदीचं तुम्ही तहसील प्रशासनाच्या मार्फत टोल बंदी नाहीये, गुंडाचा अड्डा या ठिकाणून चालतोय, या ठिकाणून नुसत्या मारामाऱ्या केल्या जात नाहीत, तर गाड्याची लुटमारी केलेली आहे, तुम्ही माहिती घ्या। आणि पोलीस प्रशासन या एवढ्या लोकांना 302, 307 या प्रकरणातले आरोपी असताना सर्रास पोलीसचं परमिशन घेऊन मारल्यासारखं मारतात। पोलीस प्रशासन करताय काय? आणि या ठिकाणी आरोपीचे काही नातेवाईक तारखेत झाला असतील, त्या तारखेत एफआयआर नोंदायचे आणि तुम्ही ते नोंदवून घ्यायचे। या अशा अनेक प्रकार या ठिकाणी झालेले आहेत। त्याच्यामुळे आमची विनंती पहिली मुख्यतः राहील की ज्या व्हॉट्सअपला त्यांनी ज्यांची लुटामार केली, ज्यांना मी सांगितलं नुसती हाणमारीचा प्रकार नाही,
तहसीलदार साहेब याच्यात लुटमारीचा सुद्धा प्रकार आहे, तुम्ही माहिती घ्या. पण त्यांचा दबाव एवढा प्रचंड प्रमाणात या भागामध्ये आहे, पाटोदा असेल किंवा या परिसरात आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची तीव्रता तुम्ही लक्षात घ्या. आणि या आरोपीला पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आता तो रिएफआयआर करा. जे आमचे हे फिर्यादी सांगतील तशा पद्धतीने लिहून घ्या. आणि जर नाही हे केलं तर पुढचं आंदोलन आमचं पाटोदा पोलीस स्टेशनच्या विरोधात बीड कलेक्टर आणि SP ऑफिसला असेल, याची नोंद आपण घ्यावा. आणि तहसीलदार साहेबांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की तो टोल नाका लुटमारीचा अड्डा, चोराचा काय जो अड्डा आहे त्याचं बंच पत्र आणि जे कोणी होते त्यांना दिलाच कसा. ही खरं म्हणजे टोल नाका ही राष्ट्रीय संपत्ती, आपली संपत्ती आहे. आमचे कित्येक जण म्हणत होते की टोल नाक्याला असं करायचं तसं करायचं. म्हणलं आपली संपत्ती आहे, त्याला कुणी डखा लावायचा नाही, आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. परंतु तुम्ही त्या राष्ट्रीय संपत्ती, आपली शासनाची, आपली सगळ्याची संपत्ती असताना त्या संपत्तीवरून त्या ठिकाणून गाड्या म्हणजे एका बाजूला टोल घ्यायचा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला गाडीमध्ये काही लई लुटमाऱ्या झाल्या तो. त्यामुळं आमची पुन्हा पुन्हा विनंती आहे की तुम्ही हे सगळं महाराष्ट्र शासनाला, जिल्हा कलेक्टर ऑफिसला कळावं. आणि पाटोदा पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफला पुन्हा विनंती करतो की तुम्ही यामध्ये कुणी कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर कुणी वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्वतःचा बळी जाईल, एवढंच या ठिकाणी या निमित्ताने लक्षात घ्यावा. धन्यवाद.